ज्वारीचे पापड म्हटले की ज्वारी भिजत घाला, त्याचा चीक काढा आणि त्यानंतर पापड करा. परंतु आज कसलंही झंझट न करता रोजचं जे भाकरी करण्यासाठी ज्वारीचं पीठ आहे त्यापासूनच दुप्पट तिप्पट फुलणार ज्वारीचे पापड कसे तयार करायचे ते पाहूया. यामध्ये ज्वारीचं एकही पापड चिरणार नाही. त्याचबरोबर उन्हामध्ये वाळवण्याची गरज नाही. सावलीमध्ये तुम्ही फॅन खाली देखील हे घरामध्ये वाळवू शकता. त्यामुळे त्याचबरोबर वर्षभर टिकावे यासाठीच्या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. त्यामुळे अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सविस्तर आपण रेसिपी पाहणार आहोत. अचूक साहित्य प्रमाण वापरलेलं आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी छान असे आपले हे ज्वारीचे पापड तयार झालेले आहे. अशाच दररोज दुपारी 12 वाजता हमखास यशस्वी होणाऱ्या परफेक्ट रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रोजची भाकरी करण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो त्यापासून न चिरता परफेक्ट होणारे ज्वारीचे पापड कसे तयार करायचे ते पाहूया. त्यासाठी पीठ आणि पाणी दोन्हीही एकाच वाटीच्या किंवा एकाच डब्याच्या मापाने मोजून घ्यायचं आहे. आता एक डबा भरून एवढं ज्वारीचं पीठ घेतलं आहे. रोजचं भाकरी करण्यासाठी जे पीठ आहे तेच पीठ घेतलेलं आहे. अगदी डबा खूप जास्त दाबून वगैरे भरायचा नाही. हलक्या हाताने डब्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. दाबून जर तुम्ही पीठ भरून घेतलं तर तुमचं पाण्याचं प्रमाण चुकणार आहे. त्यामुळे अगदी हलक्या हाताने डब्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे. त्याच डब्याच्या मापाने एक डबा भरून एवढं पाणी घेतलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण साहित्य मोजून घेऊया. 1 चमचा या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहे. पाऊण चमचा या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे. तर अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरं वापरणार आहोत. वाळवणीचे पदार्थ म्हटले की मिठाचं प्रमाण हे कमीच वापरायचं, कारण वाळल्यानंतर ते पदार्थ खारट लागू शकतात. त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. खूप दणदणीत उकळी आलेली आहे. आता यामध्ये सर्व साहित्य टाकायचं. गॅस कमी करायचा आणि 1 ते 2 उकळ्या येईपर्यंत ठेवायचं. आता या ठिकाणी मीठ वगैरे सर्व छान असं यामध्ये विरघळलेलं आहे. त्याचबरोबर जिऱ्यामुळे पाण्याचा रंग देखील हलकासा चेंज झालेला आहे. आता यामध्ये टाकूया सर्व पीठ आणि व्यवस्थित असं लाटण्याच्या साहाय्याने हे पीठ हटवून घ्यायचं. आता बऱ्याचदा पापड करत असताना पापडामध्ये गोळ्या राहतात आणि त्यामुळे पापड चिरतात. त्यासाठी 3 महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा. प्रत्येक वेळेस स्टेप बाय स्टेप मी ती टिप्स सांगणार आहे. पहिली टिप्स म्हणजे अशा पद्धतीने गॅस कमी करायचा आणि लाटण्याच्या साहाय्याने एकसारखं लाटणं फिरवत व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ 2 ते 3 मिनिटांमध्ये हटवून घ्यायचं. दुसरी महत्त्वाची टिप्स असणार आहे ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. झाकण ठेवायचं मंद गॅसवर. 5 मिनिटासाठी छान असं हे पीठ वाफवून घ्यायचं. पीठ व्यवस्थित वाफवले गेलं की तुमचे पापड चिरत नाही. ही दुसरी महत्त्वाची टिप्स आहे. हे पहा, अगदी छान परफेक्ट असं वाफवून झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला हे पीठ गरम गरम असताना छान असं मॅश करून घ्यायचं. आणि हे मॅश करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने एक प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू शकता. त्यामध्ये हे पीठ टाकून छान असं मळून घेऊ शकता, किंवा ओला सुती रुमाल करायचा, त्यामध्ये हे पीठ टाकायचं आणि त्यामध्ये छान असं मॅश करून घ्यायचं. कारण खूप गरम असतं, हाताला चटके बसतात आणि गरम असताना पाहिजे तेवढं हाताच्या साहाय्याने आपल्याला ते मॅश करता येत नाही आणि त्यामध्ये गोळ्या राहू शकतात. तसं होऊ नये यासाठी अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये छान असं लोण्यासारखं मऊसूत होईपर्यंत हे पीठ मी मॅश करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण आपलं परफेक्ट आहे. त्यामुळे पीठ व्यवस्थित असं या ठिकाणी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने छान असं मॅश करून मी याचा छान लोण्यासारखा मऊसूत गोळा तयार करून घेतला आहे. आपली ही तिसरी महत्त्वाची टिप्स होती. अगदी छान परफेक्ट असं हटवून कसं घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आणि तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे मॅश करून घ्यायचं. या 3ही टिप्समुळे पिठामध्ये एकही गोळा राहत नाही आणि त्यामुळे तुमचे पापड चिरत नाही. आणि अशा पद्धतीने हातावर छान असा बॉल तयार करून घ्यायचा. हातावर देखील थोडंसं मॅश करून घेतलं जातं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी हे पीठ छान असा पापड याचा यंत्रामध्ये तयार करत आहोत. अगदी तुम्ही पाहू शकता पिठामध्ये एकही गोळही राहिलेली नाही. त्यामुळे पापड न चिरता आपले परफेक्ट तयार होणार आहे. आणि पीठ देखील व्यवस्थित असं शिजलेलं आहे. पीठ जर शिजताना व्यवस्थित शिजले गेलं नाही तरी देखील पापड चिरतात. त्यामुळे पीठ व्यवस्थित असं शिजवून घ्या आणि मॅश देखील करून घ्या. तुम्ही पाहू शकता न चिरता परफेक्ट असा पापड तयार झाला आहे.
आता फॅन खाली सुकवणार आहे, त्यामुळे थोडेसे पातळ असे हे पापड तयार करत आहे, जेणेकरून आपले ते परफेक्ट असे पापड सुकले जातील. आणि हे पापड तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल, वर्षभर त्याला जाळं लागू नये, परफेक्ट असे राहावे, यासाठीची एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हेच काय तर दुसरे कोणतेही पापड तुम्ही फॅन खाली सुकवणार असाल तर ते वर्षभर टिकावे, यासाठीची महत्त्वाची बोनस टिप्स तुम्हाला या रेसिपीच्या शेवटी मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे पापड देखील वर्षभर छान असे राहतील. वर्ष काय 2 वर्ष देखील चांगले राहतात. अशाच पद्धतीने न चिरता परफेक्ट सगळे पापड मी तयार करून घेतलेले आहे. एवढ्या पिठामध्ये आपले मध्यम आकाराचे 20 पापड तयार झाले आहे. एकही पापड चिरलेला नाही. परफेक्ट असे आपले सगळे पापड या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. आणि हो, आपण दररोज दुपारी 12 वाजता एक नवीन रेसिपी पाहत असतो. वर्षभर एकही दिवस चॅनलला सुट्टी घेतलेली नसते आणि दररोज दुपारी 12 वाजता नियमित रेसिपी असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे पहा, आता या ठिकाणी छान असे वाळवून हे पापड आपले बनवून तयार झालेले आहे. रात्रभरासाठी आपण फॅन खाली सुकवलेले आहे, परंतु हेच पापड तुम्हाला वर्षभर टिकवायचे असतील तर त्यासाठीची बोनस टिप्स म्हणजे तुम्ही फॅन खाली अगदी कडक देखील जरी वाळवून घेतलेले असले तरी उन्हामध्ये अर्धा ते 1 तासासाठी हे पापड ठेवायचेच आहे. उन्हामध्ये हे पापड अर्धा ते 1 तासासाठी ठेवल्यामुळे वर्षभर तुम्ही जेव्हा हे पापड स्टोअर करता त्यावेळेस त्याला जाळं वगैरे लागत नाही. अगदी परफेक्ट असे हे पापड स्टोअर होतात. पापड छान असे वाळून तयार झाले आहे. कडकडीत गरम तेलामध्ये आपण हे तळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे, अजिबातही लालसर रंग होत नाही, छान पांढऱ्या शुभ्र रंगावर अगदी दुप्पट फुलणारे हे आपले ज्वारीच्या पिठाचे पापड तयार झाले आहे. आपल्याला अगदी ज्वारीचा चीक वगैरे काढण्याची गरज पडली नाही. अगदी घरामध्ये जे अवेलेबल पीठ होतं त्यापासूनच हे पापड तयार केले. परंतु पौष्टिक अशी रेसिपी आहे. अगदी नेहमीप्रमाणे आपण घरच्या उपलब्ध साहित्यात त्याचबरोबर पौष्टिकतेचा विचार करून प्रत्येक वेळेस रेसिपी पाहत असतो. त्यामुळे तुम्हाला जर अशाच पौष्टिकतेचा आहाराविषयीच्या खूप सगळ्या रेसिपी शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ज्वारीच्या चिकाचे जे पापड आहे ते देखील आपण येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये पाहणार आहोत. ती रेसिपी देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता अगोदर पापड तळण्याच्या अगोदर साईजला केवढा होता आणि तळल्यानंतर छान असा दुप्पट फुललेला आहे. परफेक्ट असे ज्वारीचे पापड तयार झालेले आहे. त्याचबरोबर चिकाचे ज्वारीचे जे पापड आहेत, जी व्हिडिओ आपण मागच्या वर्षी पाहिली होती ती या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उडीद डाळीचे पापड आणि तांदळाचे पीठ न वापरता सुद्धा तांदळाचे पापड कसे तयार करायचे त्याची रेसिपी आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिली. ती देखील तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी पाहण्यासाठी देणार आहे. तिथून तुम्ही त्या व्हिडिओवर क्लिक करून या सर्व रेसिपीज पाहू शकता. छान क्रिस्पी असे आपले हे ज्वारीचे पापड तयार झालेले आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता नवीन रेसिपीसोबत.